हे कायद्याचं राज्य आहे. इथं बेकायदेशीर काही चालणार नाही. इथं ते आंदोलनच चालणार नाहीत. खजूर खायचं, दूध पियाचं, आमरण उपोषण म्हणायचं. आज न्यायालयाला आम्ही दाखवून दिलं. या याचिका लवकरात लवकर निकाली काढू नये जोपर्यंत हे आंदोलन थांबत नाहीत, शमत नाहीत. त्याचबरोबर म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की तुम्ही मॉनिटर करा. न्यायालयाने ती याचिका तशीच जिवंत ठेवली मॉनिटर करण्यासाठी. त्याचबरोबर मनोज जरांगेंना नोटीस काढली. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आज कायद्याचा रक्षक म्हणून या कोर्टामध्ये काही काळ अभ्यासक, संविधानिक अभ्यासक म्हणून आज माननीय न्यायालयाने एक गोष्ट अधोरेखित करून सांगितलेली आहे. ती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की कोणत्याच प्रकारे आम्ही हे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत तुम्ही कोणाची राईट टू स्लीप म्हणजे झोपण्याचा अधिकार सुद्धा काढू शकत नाही. शिवाजी पार्कातली माणसं ही 3-3 महिने जरी यांचं आंदोलन चाललं संविधानिक ठरलेल्या आरक्षणासाठी, तर त्यांच्या राईट टू स्लीपचं काय होईल? आम्हाला न्याय देईन की मान्य न्याय मंदिर आम्हाला पण न्याय करणार. आमच्याही वकील जातील, काय नोटीस येते बघतो, आमचे वकील बांधतो बघतील काय न्याय मंदिरानं आमच्यासाठी न्याय दिलाय. आम्हाला दे, त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे. न्याय मंदिर सगळ्यांसाठी, त्यांच्या याच्यावर न्याय दिला, आमच्या याच्यावर बी आम्हाला न्याय देईल. त्यात काही एवढं विशेष मला काय विशेष वाटत. मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी गावाहून निघालेला मोर्चा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. मनोज जरांगे यांच्या या मोर्चा आणि मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. जरांगे यांच्यासोबत लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेला येत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असा मुद्दा सदावर्ते यांच्याकडून मांडण्यात आलाय. कोर्टाने मनोज जरांगे यांच्या मोर्चाला मुंबईत परवानगी नाकारावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी सदावर्ते आणि राज्याचे महाधिवक्ता रवींद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायमूर्तींनी पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिलेत. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीसही बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजवावी. आझाद मैदानात 5,000 पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवण्यात यावे असे निर्देश न्यायमूर्तींनी दिलेत. मुंबई हायकोर्टाच्या या निकालावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.